नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा लाडका अक्षय शेळवणे. मित्रांनो, बघा तुम्ही थंबनेल बघून समजलाच असताल आज व्हिडिओ कोणत्या विषयावरती. तर मित्रांनो, विषय असाच आहे की बऱ्याच माझ्या यूट्यूब फॅमिली मित्रांनी मला कमेंट केले, दादा तू गावाकडं कधी जायचं आहे, आई वडील कसे आहात, आईवडिलांना कधी दाखवतो ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी लवकर जाणार आहे गावाकडं आणि दाखवतो आईवडिलांना कशाचं आईवडील. आणि माझ्या घराचं पण काम तुम्ही विचारलं होतं, घराचं काम कुठं आलं. घराचं काम लवकर आले. मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता परवा दिवशी, तर त्या व्हिडिओ खाली कमेंट आले, तू दुसऱ्याचं घर दाखवतो. माझं ते घर माझंच आहे, दुसऱ्याचं नाही. आणि जे वडील त्यातमध्ये होय ग सवय म्हणतात, आणि खाली जे ते लेडीज आहे ती माझी मम्मी आहे. आणि मित्रांनो, ते घराचं काम चालू आहे, ते माझ्याच घराचं काम चालू आहे. त्याचा मी व्हिडिओ पण टाकला आहे चॅनलला. ह्या चॅनलला खाली स्क्रोल करून बघा त्या यूट्यूब चॅनलवरती जावा, खाली जावा, घर बांधलेलं कसं बांधले काय त्याचं अख्खी डिटेलिंग टाकली घराची. आणि आणि दुसरा यूट्यूब फॅमिलीचा माझा कमेंटचा प्रश्न होता की तू केस कधी कमी करतो. रोज मला कमेंट येतात केसाहून, केस काप पहिले. तर मित्रांनो, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ वॉच करा. आता चॅनल ग्रोथ झाला, ओके. आणि मला कळलं की माझी यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करायला लागली. लगेच केस कापतो मित्रांनो, लगेच झिरो करतो केस. झिरो नाही, शेप देतो केसाला अशी, म्हणजे एवढा झाप दिसायचा नाही केसाचा. तर बघा, भारी वाटतं तुम्ही कमेंट करताय, तुम्ही लोक सपोर्ट करताय. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देतोय आणि तुमचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सांगतोय. भारी वाटते एका मताने. आणि चला, तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. मी गावाकडे कधी जाणार आहे. आणि विषय म्हणजे गावाकडे जायचा प्रश्न म्हणजे इथं जिथं मी पांडू सरांसोबत काम करतो मी, इथं आपलं डेलीच असतंय, शूट असतं, एडिटिंग असतंय. आणि आता माझ्याशिवाय इथं कोणच नाही, सगळ्यांना माहीत आहे. माझ्याशिवाय आता त्यांना कोणच नाही साथ द्यायला. म्हणून इथं कॅमेरावरती सगळ्या गोष्टीवरती हेल्पिंगला मदत करायला लागतं येतं. मग मी जर गावाकडे जाऊन बसलो, मग इथं काम कोण करणार. इथं पण मदत लागते. तुम्हाला तर माहिती आहे सरांचं काय कसं झालं आहे, चॅनल्स गेल्या. तर म्हणून जाईल लवकर, अजून 2-3 महिन्यांनी जाईल. एक चक्कर टाकून येईन गावाकडं, तिथला पण ब्लॉग दाखवणार आणि माझ्या आईवडिलांना दाखवणार, भावाला दाखवणार. आणि तिथं घर पण दाखवणार, कुठं राहिलं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह दाखवणार. आणि हे गोष्ट लाईव्ह काम सुरू असताना हे पण गोष्ट दाखवणार तुम्हाला. ते तुम्ही बघा. आणि ज्या दादांनी मला कमेंट केली ते तो डुप्लिकेट कोणाचं पण घर दाखवतो, तर दादांना माझं सांगणं आहे, हे घर आपलंच आहे, दुसऱ्याचं नाही आहे. दुसऱ्याचं का टाकलं असतं मी क्लिप व्हिडिओमध्ये एडिट करून, काय कारण होतं मला टाकायचं. ते माझंच घर आहे, त्याची क्लिप मी टाकली तिथे एडिट करून. आणि त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवणार आहे. एकदम भारी. चला, भारी वाटतं तुम्ही सपोर्ट करताय, असं कायमस्वरूपी सपोर्ट राहून द्या, भारी वाटेल. आणि तुमच्याकडं पाऊस आहे का, कमेंट्समध्ये सांगा. आमच्याकडं बारामतीत कंटिन्यू पाऊस आहे, म्हणजे पाऊस बंदच नाही. वैताग आला आहे पावसाचा. गावाकडं टिपका पडा नाही. इकडं मरणाचा पाऊस पडतो, गावाकडं टिपका पडा नाही. गावाकडं बऱ्याच लोकांच्या पेरण्या झाल्या. तर
आता तीच जर पाऊस जर पडला शेतीत, त्यातलं मुळाला पाणी पोचलं पाहिजे तरच ती पीक उगवून येतं. जर त्याला मुळाला जर नाही पाणी पडलं तर ते पीक कसं उगवून येणार? वल तर पाहिजे रानात. तर बऱ्याच गावात पाऊस पडला, बऱ्याच गावात जरा पेरणी पण, आमच्याच गावात बऱ्यापैकी पेरणी झाली. माझं गाव भूम तालुक्यात, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातलं. रोज मला कमेंट येते तुझं गाव कोणचं आहे, तर हे कमेंटमध्ये सांगतो माझं गाव कोणचं आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यापासून 22 किलोमीटरवर असणारं माझं वाल्हा गाव. तर तुम्ही वालूडमधनं कोण बघत असेल तर नक्की बघा. पाटसांगवी, पाथरोड अशा ठिकाणून जर माझे कोणी यूट्यूबला व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. पाटोदा म्हणा, पाटोद झालं की परांडा म्हणा, परांड्यातून पण कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला आमच्या शेजारी गावाशेजारी वालूड नावाचं गाव आहे, तिथं आठवड्याचा बाजार भरतो मोठा खूप. जर तिथलं जर कोण असेल वालूडमधलं, जर वालूड गाव जर कोणाला माहीत असेल, कोण आला असेल आठवडा बाजाराला, मोठा बाजार भरतो मार्केट तिथं, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा मी तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं आहे, गावाकडं लवकर जाणारच आहे आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आणि माझ्या अजून एक कमेंट विचारलं, आईची तब्येत कशी? आईची पण तब्येत चांगली आहे. आईला कधीमध्ये दुखतं पण असं रेग्युलर नाही. आणि जी मी सांगितलं होतं माझ्या छातीचं, हे पण मी तुम्हाला पुरावे दाखवणार आहे. दवाखान्याची कागद, हॉस्पिटलची कागद, हे पण तुम्हाला पुराव्यासकट मी तुम्हाला दाखवणार ऑन कॅमेरा. तर तुम्ही ती पुरावे बघा. त्याचे काय काय क्लिप्स मी ॲड करणार, त्या पण क्लिप्स तुम्ही PDF द्वारे एडिट करून अपलोड करणार. तर त्या पण क्लिप बघा, तुम्हाला कळेलच मी किती खरा बोलतो आणि किती खोटा बोलतो. कितीक लोकांनी मला खोटार द्या म्हणला आहे. जाऊन दे, भारी वाटतं. आणि तुम्हाला पुराव्यासकट सगळ्या गोष्टी मी दाखवणार गावाकडे गेल्यानंतर. बघा, तर तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटलं असेल, आय होप. आता 11 वाजलेत, चला म्हणलं यूट्यूब फॅमिलीला ब्लॉग घ्यावा, आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगावं. चला ब्लॉगला करतो येईन, अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. तर इथंच थांबतो, पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो. तो नमस्कार, टाटा, जय हिंद, जय भारत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा. हां.